आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. खासदार प्रकाश हुकेरी पूर्ववत विकास कार्य आणि वाढता जनसंपर्क यामुळे हुकेरी म्हणजे सामान्य जनतेचे ताईत बनले आहेत. विकास म्हटलं की हुकेरी असं सरळच ठरलेलं असतं. त्यामुळे जनता विरोधकांच्या कोणत्याही अफवांना बळी पडणार नसून विकास कामावरच पुन्हा एकदा काँग्रेस उमेदवार प्रकाश हुकेरीनेच निवडून देणार असल्याचे ठाम मत बोरगावचे नगरसेवक माणिक कुंभार यांनी व्यक्त केलं आहे. गेल्या अनेक वर्षाचा राजकीय अभ्यास आणि समाजातील विकासाभिमुख नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यामुळे चिकोडीत पुन्हा एकदा काँग्रेसचाच विजयी होणार असं मत त्यांनी व्यक्त केलं. तिने 23 एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकांनी त्यांना भरघोस मताने विजय करून 23 मेला प्रकाश अण्णांचा झेंडा लागतो याचा मला पूर्ण आत्मविश्वास आहे. खासदार प्रकाश हुकेरी यांची उमेदवारी मोदीवर्याला पुन्हा थांबवू शकणार का आणि ती कशी थांबवणार या संदर्भात आपण बोलायचं. प्रकाश अण्णांच्या गेल्या 2014ची जी निवडणूक होती तेव्हा फार मोठ्या प्रमाणात मोदींची लाट असताना सुद्धा त्यांनी जी निवडणूक जिंकून दाखवलेली आहे तेवढी आता मोदींची लाट ओसरली आहे. त्याप्रमाणे आता मोदींची लाट नाही. त्यांच्या प्रत्येक सभेला असू देत किंवा त्यांच्या कार्यक्रमाला असू देत मोदींची आता पूर्वीप्रमाणे लाट नाही आणि ते सर्व चिकोडी मतदारसंघ लोकांनी आपल्या उमेदवाराच्या बाजूने राहून मतदान करतील आणि त्यांना निवडून पण देतील. आणि मोदींचे जे त्यांनी 2014 मध्ये जे काही लोकांना किंवा जनतेने जे आश्वासने दिले होते त्यातलं कोणते पण आश्वासन त्यांनी पूर्ण केलेले नाही. हे सर्व गरीब जनता असू देत किंवा व्यापारी लोक असू देत किंवा इतर लोक असू देत त्याची पूर्ण कल्पना आहे. आणि मोदींची लाट आता उरलेली नाही आणि ते मोदींच्या लाटाचा कुठलाही परिणाम प्रकाश अण्णांच्या हुकेरीच्या उमेदवाराला होणार नाही एवढे आम्ही चिकोडी मतदारसंघातून सांगू शकतो. विकास कामाच्या जोरावर होणारी ही निवडणूक काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला तरणार की विरोधी गटाच्या उमेदवाराला तरणार. प्रकाश हुकेरीने 5 वर्षात जी विकास कामे राबवलेली आहेत एक संसद म्हणून त्यांनी जे फंड घेऊन आल्यात ते आपल्या कुठल्याही भारत देशात खासदारांनी तेवढं फंड आणला नाही. त्यांनी 850 कोटी रुपयाचे फंड आणून या चिकोडी लोकमतदारसंघात विकास काम केलेले आहेत. ठराविक ठिकाणी त्यांनी पोहोचू शकले नाहीत तरी पण ह्या 2019च्या 23 एप्रिलला होणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांनी परत निवडून येऊन जे कामे राहिलेली आहेत शिल्लक ते पूर्ण करतील असा माझा आत्मविश्वास आहे. आपण बोरगाव नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आहात. त्याचबरोबर असंघटित कामगार संघटनेच्या एक पदाधिकारी आहात. त्यामुळे असंघटित कामगार संघटनेच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या उमेदवारासाठी आपण मतदारांना कोणता संदेश देणार हे आमच्या चॅनल मुखांतर तुम्ही सांगायचं. मी नगरसेवक बोरगावचा असंघटित कामगार कार्यदर्शी कर्नाटक काँग्रेस राज्य सर्व माझ्या असंघटित कामगार असतील किंवा माझ्या संपर्कातील जे आमचे काँग्रेस प्रेमी असतील त्यांना मी एवढं सांगू इच्छितो की येणाऱ्या 23 एप्रिल जे निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये कोणत्याही आमिषाला त्यांनी बळी पडू नये आणि विकास कामांच्या येणाऱ्या पुढील आपले जे काँग्रेस सत्ता येईल किंवा प्रकाशांना निवडून येतील त्यांनी 100% विकासावर भर देतील. विकासावर भर देऊन त्यांनी जे काय आपले आश्वासन दिले आता आपल्या लॉन्चमध्ये म्हणजे राहुल गांधींनी जे एक 5 लॉन्चेस केल्यात ते पूर्णपणे करतील. कारण ते लोकांपर्यंत पोहोचणे इतकेच आहेत. ते 15 लाख असं काय सांगून फसवणूक त्यांनी काही केलेली नाहीत. आणि राहुल गांधी साहेबांनी जे 72,000 रुपयाचं जे लोकांना आपण सरकार आल्यानंतर परत ते 72,000 रुपये खात्यावर टाकून असंघटित कामगारांसाठी पण त्यांनी चांगल्या पद्धतीने त्यात तरतुदी केल्यात. ते 5 तरतुदी असतील किंवा ग्रामपंचायत कामगारांना 10 लाख रुपये 10 लाख लोकांना कामगारमध्ये त्यांनी घेणार आहेत पंचायतीमध्ये आणि इतर काही 5 तरतुदी केल्यात ते पूर्णपणे यशस्वी होतील आणि काँग्रेसचे उमेदवार निवडून येऊन
परत काँग्रेसची सत्ता येईल अशी मी आशा बाळगतो. तुमच्या चॅनल मुखात सर्वांना ही संदेश पोहोचून दे. आता शेवटचा प्रश्न 2014च्या निवडणुकीमध्ये मोदींची लाट असताना सुद्धा प्रकाश अण्णांनी 3030 मतांची लीड घेऊन निवडून आले होते. तेव्हा ते त्यापूर्वी खासदार नव्हते. 5 वर्षाच्या खासदारकीच्या कालावधीमध्ये त्यांनी 700, 750 किंवा 800 कोटीची जे अंदाज कामं केल्या, त्या कामाच्या जोरावर आणि आताच्या पुढील काँग्रेसचे ज्यांनी लॉन्च केलेले कार्यक्रम आहेत त्या जोरावर प्रकाश अण्णा 50,000 लीडने 101% निवडून येणार, त्याची खात्री मला पूर्ण चिकोडी मतदारसंघाच्या लोकांना सांगू इच्छितो. मी चिकोडी मतदारसंघातील सर्व जनतेला, काँग्रेस कार्यकर्त्यांना एकच कळकळती विनंती आहे की 23 एप्रिल रोजी होणाऱ्या चिकोडी मतदारसंघातील आमचे खासदार उमेदवार असतील प्रकाश बाबांना हुक्केरे, हात ह्या चिन्हाला प्रचंड मताने, प्रचंड बहुमताने त्यांना विजयी करावं अशी मी सर्व चिकोडी मतदारसंघातील मतदारांशी हात जोडून नम्रतेने विनंती करतो.